Namaskar. We are studying laws of chemical combination. There are two laws of chemical combination. First law is law of conservation of matter and second law is law of constant proportion. Out of these two laws, in the last video, we have studied the first law, that is law of conservation of matter. Now in this video we will study the second law, that is law of constant proportion. आपण रासायनिक संयुगाच्या नियमांचा अभ्यास करत आहोत. रासायनिक संयुगाचे दोन नियम आहेत. पहिला नियम आहे द्रव्य अक्षयतेचा नियम आणि दुसरा नियम आहे स्थिर प्रमाणाचा नियम. या दोन नियमांपैकी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पहिल्या नियमाचा म्हणजेच द्रव्य अक्षयतेच्या नियमाचा अभ्यास केला आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या नियमाचा म्हणजेच स्थिर प्रमाणाचा नियम याचा अभ्यास करणार आहोत. सो इन 1794 French scientist J.L. Proust stated a law of constant proportion. In 1794, French scientist J.L. Proust stated a law of constant proportion. म्हणजेच 1794 मध्ये फ्रेंच शास्त्रज्ञ J.L. Proust याने स्थिर प्रमाणाचा नियम सांगितला. आता तो नियम काय आहे? हियर दिस लॉ, दॅट इज लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन इज गिवन. या ठिकाणी स्थिर प्रमाणाचा नियम दिलेला आहे. द प्रोपोर्शन बाय वेट of the constituent elements in the various samples of a compound is fixed. The proportion by weight of the constituent elements in the various samples of a compound is fixed. म्हणजेच एकाच संयुगाच्या वेगवेगळ्या नमुन्यांमध्ये घटक मूलद्रव्याचं वजनी प्रमाण स्थिर असतं, निश्चित असतं. एकाच संयुगाच्या वेगवेगळ्या नमुन्यांमध्ये घटक मूलद्रव्याचं वजनी प्रमाण हे स्थिर असतं किंवा निश्चित असतं. हा त्याचा अर्थ. म्हणजे एखादं संयुग आहे आणि ते संयुग समजा वेगवेगळ्या स्रोतापासून मिळतं. त्या वेगवेगळ्या स्रोतापासून मिळणाऱ्या त्या संयुगाच्या वेगवेगळ्या नमुन्यांमध्ये घटक मूलद्रव्याचं प्रमाण हे सारखंच असतं, ते स्थिर असतं. हा त्याचा अर्थ. नाव एक्झाम्पल we take the first example is water. So water is a compound and water compound is made from two elements, that is hydrogen and oxygen. Therefore formula of water is H2O. Now water is obtained from different sources, that is water is obtained from well or water is obtained from river or water is also obtained from sea. Hence there are different samples of water. पाणी आपल्या नदीपासून मिळतं, विहिरीपासून मिळतं, समुद्रापासून मिळतं. म्हणजेच या ठिकाणी पाण्याचे वेगवेगळे नमुने आहेत. नदीपासून मिळणारं पाणी आहे, समुद्रापासून मिळणारं पाणी आहे किंवा विहिरीपासून मिळणारं पाणी आहे. असे पाण्याचे वेगवेगळे नमुने आहेत. बट इन ऑल द सॅम्पल्स ऑफ वॉटर the proportion by weight of constituent element, that is
hydrogen and oxygen is fixed and it is 1:8. 1:8. All the sample in all the samples of water obtained from different sources, the proportion by weight of constituent element, that is hydrogen and oxygen, is fixed and it is 1:8. म्हणजेच कोणत्याही स्रोतापासून मिळालेलं पाणी असेल, विहिरीपासून मिळालेलं पाणी असेल, नदीपासून मिळालेलं पाणी असेल किंवा समुद्रापासून मिळालेलं पाणी असेल, तर कुठल्याही स्रोतापासून मिळालेल्या पाण्यातील हायड्रोजन आणि ऑक्सिजन या घटक मूलद्रव्याचं वजनी प्रमाण हे 1:8 एवढंच असतं. हे स्थिर आहे, हे बदलत नाही. हेन्स इफ वी टेक 9 ग्रॅम ऑफ वॉटर, इफ वी टेक 9 ग्रॅम ऑफ वॉटर, इट कंटेन 1 ग्रॅम ऑफ हायड्रोजन अँड 8 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. जर आपण 9 ग्रॅम पाणी घेतलं तर त्या 9 ग्रॅम पाण्यामध्ये 1 ग्रॅम हायड्रोजन असतं आणि 8 ग्रॅम ऑक्सिजन असतो. इफ वी टेक 9 ग्रॅम ऑफ वॉटर फ्रॉम रिवर, इट कंटेन 1 ग्रॅम ऑफ हायड्रोजन अँड 8 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. इफ वी टेक 9 ग्रॅम ऑफ वॉटर फ्रॉम रिवर, इट ऑल्सो कंटेन 1 ग्रॅम ऑफ हायड्रोजन अँड 8 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. आपण नदीमधलं 9 ग्रॅम पाणी घेऊ किंवा विहिरीमधलं 9 ग्रॅम पाणी घेऊ तर त्या पाण्यामध्ये हायड्रोजनचं प्रमाण असेल 1 ग्रॅम आणि ऑक्सिजनचं प्रमाण असेल 8 ग्रॅम. म्हणजे हे प्रमाण निश्चित आहे, ते बदलत नाही. सेकंड एक्झाम्पल, कार्बन डायऑक्साईड. नाउ कार्बन डायऑक्साईड is formed in different processes. For example, carbon dioxide is formed in fermentation process. Carbon dioxide is formed during combustion of fuel, or carbon dioxide is formed during respiration process, or when calcium carbonate is heated, carbon dioxide gas is formed. म्हणजेच कार्बन डायऑक्साईड हा वेगळ्या क्रियेत तयार होतो. तो श्वसन क्रियेत तयार होतो, किण्वन क्रियेत तयार होतो, किंवा इंधनाच्या ज्वलनातून तयार होतो, किंवा कॅल्शियम कार्बोनेटला तापवला असता त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. बट ऑल द सॅम्पल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड फॉर्म्ड इन डिफरंट प्रोसेस कंटेन्स equal proportion by weight of carbon and oxygen. But in all the samples of carbon dioxide obtained from different sources, the proportion by weight of carbon and oxygen is fixed and it is 12 into 32. In all the samples of carbon dioxide obtained from different sources, the proportion by weight of carbon and oxygen is fixed and it is 12:32. म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायू कुठल्याही क्रियेत तयार झाला असेल तरी त्या कार्बन डायऑक्साईडमध्ये असणाऱ्या कार्बनचं आणि ऑक्सिजनचं वजनी प्रमाण स्थिर आहे, निश्चित आहे. ते आहे 12:32. म्हणजे श्वसन क्रियेत तयार झाला कार्बन डायऑक्साईड असेल तर त्या कार्बन डायऑक्साईडमध्ये कार्बनचं प्रमाण असेल 12 ग्रॅम आणि ऑक्सिजनचं प्रमाण असेल 32 ग्रॅम. किंवा इंधनाच्या ज्वलनातून तयार झालेला कार्बन डायऑक्साईड असेल तर त्या कार्बन डायऑक्साईडमध्ये कार्बनचं प्रमाण असेल 12 ग्रॅम आणि ऑक्सिजनचं प्रमाण असेल 32 ग्रॅम. समजा आपण याला आणखीन सोपं रूप दिलं, म्हणजे दोन्ही बाजू जर आपण 4ने डिवाईड केलं तर काय होईल, 3 आणि या ठिकाणी 8. सो इन कार्बन डायऑक्साईड द प्रोपोर्शन बाय वेट
ऑफ कार्बन अँड ऑक्सिजन इज 3:8. दोन्हीचा अर्थ एकच, 12:32 और 3:8 दोन्ही सेम आहे, सारखं आहे. Hence, if we take 11 gram of carbon dioxide, it contain 3 gram of carbon and 8 gram of oxygen. जर आपण 11 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड घेतला, मग तो कोणत्याही क्रियेद्वारे तयार झाला असेल तर त्या 11 ग्रॅम कार्बन डायऑक्साईडमध्ये 3 ग्रॅम कार्बन असतो आणि 8 ग्रॅम ऑक्सिजन असतो. हेन्स the proportion by weight of the constituent elements in the various samples of a compound is fixed. तर अशा प्रकारे एकाच संयुगाच्या वेगवेगळ्या नमुन्यांमध्ये घटक मूलद्रव्याचं वजनी प्रमाण सारखं असतं, हा तो नियम आहे. देन व्हेरिफिकेशन ऑफ लॉ. आता या नियमाची पडताळणी. Verification of law. So, a compound can be prepared by different methods. संयुगाची निर्मिती ही वेगळ्या पद्धतीने करता येते. एकच संयोग हे वेगळ्या पद्धतीने तयार करता येतं. आत्ताच आपण पाहिले, कार्बन डायऑक्साईड शोषण क्रियेत तयार होतो, ज्वलन क्रियेत तयार होतो किंवा किण्वन क्रियेत तयार होतो. तर अशा प्रकारे एकाच संयुगाची निर्मिती ही वेगळ्या पद्धतीने करता येते. फॉर एक्झाम्पल, अ कंपाऊंड copper oxide is prepared by two different methods. A compound copper oxide is prepared by two different methods. इथे जे उदाहरण घेतले ते उदाहरण आहे कॉपर ऑक्साईडचं. तर कॉपर ऑक्साईड हे संयुग दोन वेगळ्या पद्धतीने तयार करता येतं. सो फर्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ कॉपर ऑक्साईड. कॉपर ऑक्साईड तयार करण्याची पहिली पद्धत. सो फर्स्ट मेथड, कॉपर ऑक्साईड इज प्रिपेअर्ड by the thermal decomposition of copper carbonate. Copper oxide is obtained or formed by the thermal decomposition of copper carbonate. म्हणजेच कॉपर कार्बोनेटचं औष्णिक अपघटन करून कॉपर ऑक्साईड मिळवता येतं. थर्मल डिकॉम्पोजिशन म्हणजेच औष्णिक अपघटन. थर्मल डिकॉम्पोजिशन मीन्स डिकॉम्पोजिशन प्रोसेस which is caused due to heat. उष्णतेमुळे पदार्थाच्या होणाऱ्या अपघटनाला औष्णिक अपघटन म्हणतात. उष्णतेमुळे पदार्थाच्या होणाऱ्या अपघटनाला औष्णिक अपघटन म्हणतात. अपघटन म्हणजे संयुगातील घटक वेगवेगळे होणे. तर याप्रमाणे कॉपर कार्बोनेटला तापवलं असता कॉपर कार्बोनेटचं अपघटन होऊन कॉपर ऑक्साईड मिळतो. ही झाली पहिली पद्धत. नाव केमिकल इक्वेशन ऑफ द रिॲक्शन. वेन कॉपर कार्बोनेट, द फॉर्म्युला ऑफ कॉपर कार्बोनेट इज CuCO3 is heated. It decomposes to give copper oxide and carbon dioxide gas. जर कॉपर कार्बोनेटला तापवलं तर याचं अपघटन होऊन कॉपर ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड गॅस मिळतात. म्हणजे त्या कॉपर कार्बोनेटमधले घटक वेगळे झाले. कॉपर ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड वेगळे झाले. आणि वेगळे कोणामुळे झाले? उष्णतेमुळं, उष्णता ऊर्जेमुळं. तर याला म्हणतात औष्णिक अपघटन किंवा थर्मल डिकॉम्पोजिशन. नाव मेथड सेकंड.
Second method of preparation of copper oxide. दूसरी मेथड. So second method. So copper oxide is prepared by the thermal decomposition of copper nitrate. Copper oxide is also prepared by the thermal decomposition of copper nitrate. म्हणजेच कॉपर नायट्रेटचं औष्णिक अपघटन करून सुद्धा कॉपर ऑक्साईड मिळवता येतं. वेन कॉपर नायट्रेट इज हिटेड इट डिकम्पोजेस टू गिव्ह कॉपर ऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड गॅस अँड ऑक्सिजन गॅस. जर आपण कॉपर नायट्रेटला तापवलं तर त्या कॉपर नायट्रेटचं अपघटन होऊन कॉपर ऑक्साईड तयार होतं आणि त्या ठिकाणी नायट्रोजन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन गॅस हेही त्या ठिकाणी पदार्थ मिळतात. नाव केमिकल इक्वेशन ऑफ द रिॲक्शन. द फॉर्म्युला ऑफ कॉपर नायट्रेट इज CuNO3 twice. It is the copper nitrate. Now when it is heated, it decomposes to give copper oxide, then nitrogen dioxide and oxygen gas. It is the chemical equation of the thermal decomposition of copper nitrate. But this chemical equation is unbalanced chemical equation. Chemical equation must be balanced. हे रासायनिक समीकरण आहे. रासायनिक समीकरण हे संतुलित असणं आवश्यक असतं. इथे जे रासायनिक समीकरण लिहिले आहे ते असंतुलित आहे. रासायनिक समीकरण नेहमी संतुलितच पाहिजे. आता रासायनिक समीकरण संतुलित किंवा असंतुलित याची माहिती आपल्याला पुढे 10वीमध्ये घ्यायची आहे. बट व्हॉट इज मीन बाय बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. संतुलित समीकरण म्हणजे काय एवढी एक व्याख्या इथे मी सांगतो. वेन इन द केमिकल इक्वेशन the number of atoms of each element is same on the reactant side and product side, then chemical equation is called balanced chemical equation. म्हणजेच रासायनिक समीकरणात जर प्रत्येक मूलद्रव्यांच्या अणूची संख्या अभिक्रियाकारकाच्या बाजूला आणि उत्पादिताच्या बाजूला सारखी असेल तर त्या समीकरणाला म्हणतात संतुलित समीकरण. तर आता या ठिकाणी या समीकरणामध्ये प्रत्येक मूलद्रव्यांची अणुसंख्या सारखी नाही तर ते आपल्याला सारखी करून घ्यायची. तर समीकरण संतुलित करत असताना आपला रेणुसूत्रासाठी योग्य सहगुणक वापरावा लागतो. ते सर्व आपल्याला माहिती 10वीमध्ये घ्यायची आहे. सो टू बॅलन्स दिस केमिकल इक्वेशन वी यूज फॅक्टर 2 फॉर copper nitrate, then we use factor 2 for CuO and factor 4 for NO2. तर याप्रमाणे आपण कॉपर नायट्रेटसाठी 2 हा सहगुणक, कॉपर ऑक्साईडसाठी 2 हा सहगुणक आणि नायट्रोजन डायऑक्साईडसाठी 4 हा सहगुणक वापरून हे समीकरण संतुलित केलं आहे. म्हणजे आता या ठिकाणी प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूची संख्या दोन्ही बाजूला सारखी आहे. हेन्स कॉपर ऑक्साईड इज प्रिपेअर्ड बाय 2 डिफरंट मेथड्स, दॅट इज बाय थर्मल डिकम्पोजिशन ऑफ कॉपर कार्बोनेट अँड बाय थर्मल डिकम्पोजिशन ऑफ कॉपर नायट्रेट. तर अशा प्रकारे कॉपर ऑक्साईड 2 वेगवेगळ्या पद्धतीनं तयार केलेलं आहे. एक म्हणजे कॉपर ऑक्साईड कॉपर कार्बोनेटपासून मिळालेलं आहे. तर दुसरं जे सॅम्पल आहे कॉपर ऑक्साईडचं ते दुसरं सॅम्पल कॉपर नायट्रेटचं थर्मल डिकम्पोजिशन करून मिळालं आहे. हेन्स देर आर 2 डिफरंट सॅम्पल्स ऑफ कॉपर ऑक्साईड. तर अशा प्रकारे या ठिकाणी कॉपर ऑक्साईडचे 2 नमुने आपल्याला मिळाले आहेत. नाऊ टू व्हेरीफाय द लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन वी नीड टू प्रूव्ह द proportion by weight of constituent element
that is copper and oxygen in both the samples of copper oxide is same. To verify the law of constant proportion, we need to prove the proportion by weight of constituent element, that is copper and oxygen in both the sample of copper oxide is same. म्हणजेच हा जो स्थिर प्रमाणाचा नियम आहे त्या नियमाची पडताळणी करण्यासाठी किंवा तो नियम सिद्ध करण्यासाठी आपल्याला या कॉपर ऑक्साईडच्या दोन्ही नमुन्यामध्ये कॉपर आणि ऑक्सिजनचं वजनी प्रमाण सारखंच आहे हे सिद्ध करावं लागेल. कॉपर ऑक्साईडच्या दोन्ही सॅम्पलमध्ये कॉपर आणि ऑक्सिजन या दोन घटक मूलद्रव्याचं वजनी प्रमाण सारखंच आहे हे सिद्ध करावं लागेल. मग ते कसं करायचं? सो when 8 gram of first sample of copper oxide is treated with hydrogen gas, then it gives 6.4 gram of copper and 1.8 gram of water. When 8 gram of first sample of copper oxide is treated with hydrogen, it gives 6.4 gram of copper and 1.8 gram of water. म्हणजेच ह्या पहिल्या अभिक्रियेत हे जे कॉपर ऑक्साईडचं पहिलं सॅम्पल मिळाले त्या सॅम्पलमधील जर आपण 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईड घेतलं आणि त्या कॉपर ऑक्साईडची हायड्रोजन बरोबर अभिक्रिया केली तर आपल्याला त्या ठिकाणी 6.4 ग्रॅम कॉपर मिळते आणि 1.8 ग्रॅम पाणी मिळते. नाउ वी राईट द केमिकल इक्वेशन ऑफ द रिॲक्शन. आता या रासायनिक अभिक्रियेचं आपण समीकरण लिहू. वेन 8 ग्रॅम ऑफ कॉपर ऑक्साईड फ्रॉम फर्स्ट सॅम्पल, या कॉपर ऑक्साईडच्या पहिल्या सॅम्पलमधील 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईड, 8 ग्रॅम ऑफ कॉपर ऑक्साईड treated with hydrogen. 8 gram of copper oxide when treated with hydrogen, it gives 6.4 gram of copper and 1.8 gram ऑफ वॉटर. जर आपण या पहिल्या कॉपर ऑक्साईडच्या पहिल्या सॅम्पलमधील 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईड घेऊन त्याची हायड्रोजनवर अभिक्रिया केली तर आपला 6.4 ग्रॅम कॉपर मिळतं आणि 1.8 ग्रॅम पाणी मिळतं. नाउ वेन 8 ग्रॅम ऑफ कॉपर ऑक्साईड फ्रॉम सेकंड सॅम्पल is treated with hydrogen. When 8 gram of copper oxide from second sample is treated with hydrogen, then it also give 6.4 gram copper and 1.8 gram water. म्हणजेच इथं जे दुसरं सॅम्पल आहे कॉपर ऑक्साईडचं त्याही सॅम्पलमधील जर आपण 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईड घेतलं आणि त्या 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईडची म्हणजे दुसऱ्या सॅम्पलमधील 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईडची हायड्रोजनवर अभिक्रिया केली तर आपल्याला 6.4 ग्रॅम कॉपर आणि 1.8 ग्रॅम पाणी मिळते. इट मीन्स दॅट वेन 8 ग्रॅम फ्रॉम ईच ऑफ these two sample treated separately with hydrogen, each sample give 6.4 gram of copper and 1.8 gram of water. म्हणजेच ह्या दोन्ही सॅम्पलमधील प्रत्येकी आपण 8-8 ग्रॅम कॉपर ऑक्साईड घेतलं आणि त्या कॉपर ऑक्साईडची हायड्रोजन बरोबर स्वतंत्रपणे अभिक्रिया केली तर आपल्याला 6.4 ग्रॅम कॉपर मिळतं आणि 1.8 ग्रॅम पाणी मिळतं.
म्हणजेच दोन्ही सॅम्पलची हायड्रोजन बरोबर होणारी अभिक्रिया सारखीच आहे. या दोन्ही सॅम्पलची हायड्रोजन बरोबर होणारी अभिक्रिया सारखीच आहे. त्यामुळे तर आपण एकच अभिक्रिया लिहिलेली आहे. कारण ह्या सॅम्पलची हायड्रोजनबरोबर जशी अभिक्रिया होती तशीच अभिक्रिया ह्यासुद्धा सॅम्पलची हायड्रोजनबरोबर होती. अशीच रिॲक्शन दोन्ही सॅम्पलची हायड्रोजनबरोबर होती. त्यामुळे ते एकच रिॲक्शन लिहिलेली आहे. हेन्स when 8 gram from each of the two sample, hence when 8 gram from each of these two sample treated separately with hydrogen gives same product in same quantities. अशा प्रकारे या दोन्ही सॅम्पलमधील 8-8 ग्रॅम कॉपर ऑक्साईड घेऊन त्यांची अभिक्रिया स्वतंत्रपणे हायड्रोजनबरोबर केली तर या ठिकाणी सारखेच उत्पादिते मिळतात आणि त्या उत्पादिताचं प्रमाणसुद्धा सारखंच आहे, हा त्याचा अर्थ. नाऊ आता आपला काय करायचं आहे, आपला हे दाखवायचं आहे की या दोन्ही सॅम्पलमध्ये असणाऱ्या कॉपरचं आणि ऑक्सिजनचं वजनी प्रमाण सारखंच आहे, आपला दाखवायचं आहे. आता हे दाखवण्यासाठी आपल्याला काय करायचं ते आपण पाहत आहोत. तर आपण काय केलं आहे, या दोन्ही सॅम्पलमधील 8-8 ग्रॅम कॉपर ऑक्साईड घेतलं आणि त्याची हायड्रोजनबरोबर अभिक्रिया केली. तर त्या अभिक्रियेमुळं आपल्याला सारखीच उत्पादितं मिळाली आणि त्यांचं प्रमाणसुद्धा सारखंच आहे. नाऊ टू प्रूव्ह द proportion by weight of constituent element copper and oxygen in both the sample is same, we need to calculate the weight of copper in 8 gram of copper oxide and weight of oxygen in 8 gram of copper oxide. म्हणजेच आपल्याला या दोन्ही सॅम्पलमधील घटक मूलद्रव्याचं म्हणजेच कॉपर आणि ऑक्सिजनचं वजनी प्रमाण सारखंच आहे हे सिद्ध करण्यासाठी आता आपल्याला 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईडमध्ये असणाऱ्या कॉपरचं वजन काढायचं आहे. त्याचबरोबर या 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईडमध्ये असणाऱ्या ऑक्सिजनचं वजन काढायचं आहे. म्हणजे कॉपरचं वजन आणि ऑक्सिजनचं वजन काढायचं आहे आपल्याला. आता नाऊ 6.4 gram of copper formed in this reaction comes from 8 gram of copper oxide. The 6.4 gram copper formed in this reaction comes from 8 gram of copper oxide. म्हणजे या रासायनिक अभिक्रियेत हे जे 6.4 ग्रॅम कॉपर तयार झालेलं आहे ते कॉपर ह्या 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईडमधून आलेलं आहे. इट मीन्स दॅट, मग याचा अर्थ काय झाला, इट मीन्स दॅट 8 ग्रॅम ऑफ कॉपर ऑक्साईड कंटेन 6.4 ग्रॅम ऑफ कॉपर. याचा अर्थ असा झाला की या 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईडमध्ये 6.4 ग्रॅम कॉपर आहे. 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईड contains 6.4 gram of copper. 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईडमध्ये 6.4 ग्रॅम कॉपर आहे हे त्याचा अर्थ होतो. हेन्स वी फाइंड आउट दॅट 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईड कंटेन्स 6.4 ग्रॅम ऑफ कॉपर. तर अशा प्रकारे आपण 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईडमध्ये 6.4 ग्रॅम कॉपर आहे शोधून काढलं. नाऊ लेट अस कॅल्क्युलेट द वेट ऑफ ऑक्सिजन इन 8 ग्रॅम ऑफ कॉपर ऑक्साईड. आता आपण या 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईडमध्ये असणारं ऑक्सिजनचं वजन काढू. फॉर दिस, आता यासाठी नाऊ द ऑक्सिजन in 1.8 gram of water formed in this reaction comes from
8 ग्रॅम ऑफ कॉपर ऑक्साईड. म्हणजेच या रासायनिक अभिक्रियेत जे 1.8 ग्रॅम पाणी तयार झालेलं आहे त्या पाण्यामध्ये असणारा ऑक्सिजन हा या कॉपर ऑक्साईडमधूनच आलेला आहे. आणि दुसरीकडे कुठेही ऑक्सिजन नाही, त्या ऑक्सिजन फक्त कॉपर ऑक्साईडमध्येच आहे. म्हणजे इथं जो ऑक्सिजन आला आहे पाण्यामध्ये तो ऑक्सिजन आहे कॉपर ऑक्साईडमधला. हेन्स the weight of oxygen in 8 gram of copper oxide is equal to weight of oxygen in 1.8 gram of water. 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईडमध्ये असणाऱ्या ऑक्सिजनचं वजन हे 1.8 ग्रॅम पाण्यामध्ये असणाऱ्या ऑक्सिजनच्या वजना एवढंच आहे. कारण हा जो ऑक्सिजन आहे तो कॉपर ऑक्साईडमधलाच आहे. त्यामुळे इथं असणाऱ्या ऑक्सिजनचं वजन म्हणजेच 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईडमध्ये असणाऱ्या ऑक्सिजनचं वजन आणि 1.8 ग्रॅम पाण्यामध्ये असणाऱ्या ऑक्सिजनचं वजन हे सारखंच आहे. त्यामुळं जर आपण 1.8 ग्रॅम पाण्यामध्ये असणाऱ्या ऑक्सिजनचं वजन काढलं तर ते ऑक्सिजनचं वजन 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईडमध्ये असणाऱ्या ऑक्सिजनच्या वजना एवढंच असणार आहे. त्यामुळं आता आपण या 1.8 ग्रॅम पाण्यामध्ये असणाऱ्या ऑक्सिजनचं वजन काढणार आहोत. Now we know that in water the proportion by weight of constituent element of hydrogen and oxygen is fixed and it is 1:8. That is, if we take 9 gram of water then it contains 8 gram of oxygen. आपल्याला माहीत आहे, आत्ताच आपण उदाहरण पाहिले, जर आपण 9 ग्रॅम पाणी घेतलं तर त्या 9 ग्रॅम पाण्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण असतं 8 ग्रॅम. मग आता आपल्याला काढायचं आहे 1.8 ग्रॅम पाण्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे ते काढायचं आहे. तर ते काढता येईल. we know that 9 gram of water contains 8 gram of oxygen. Therefore 1.8 gram of water contain 1.8 into 8 divided by 9 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. जर 9 ग्रॅम पाण्यामध्ये 8 ग्रॅम ऑक्सिजन असेल तर 1.8 ग्रॅम पाण्यामध्ये ऑक्सिजन किती असेल तर तो याप्रमाणे काढता येतो 1.8 into 8 divided by 9. So is equal to 14.4 divided by 9 is equal to 6 gram, 1.6 gram. So 1.8 gram of water contain 1.6 gram of oxygen. तर या 1.8 ग्रॅम पाण्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण आहे 1.6 ग्रॅम आणि एवढंच प्रमाण ह्या 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईडमध्ये आहे. वेट ऑफ ऑक्सिजन इन 8 ग्रॅम ऑफ कॉपर ऑक्साईड, weight of oxygen in 8 gram of copper oxide is equal to weight of oxygen in 1.8 gram of water. आणि आपण हे काढले इथं weight of oxygen in 1.8 gram of water is equal to 1.6 gram. Hence weight of oxygen in 8 gram of copper oxide is 1.6 gram. तर आपण या 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईडमधील कॉपरचं प्रमाण काढले ते आहे 6.4 ग्रॅम
आणि ऑक्सिजनचे प्रमाण काढले ते आहे 1.6 ग्रॅम. आता ही जी रासायनिक अभिक्रिया आहे ही दोन्ही सॅम्पलची आहे, ती सारखीच आहे म्हणून ती एकच अभिक्रिया लिहिली आहे. ह्या सॅम्पलची अभिक्रिया आहे तशीच ही अभिक्रिया या दुसऱ्या सॅम्पलसुद्धा आहे. हेन्स फ्रॉम दिस इट इज क्लिअर दॅट 8 ग्रॅम of both the samples of copper oxide, 8 gram of both the samples of copper oxide contain 6.4 gram of copper and 1.6 gram of oxygen. म्हणजेच या कॉपर ऑक्साईडच्या 8 ग्रॅमच्या दोन्ही सॅम्पलमध्ये जर आपण कॉपर ऑक्साईडचे जे दोन सॅम्पल आहेत ते जर 8-8 ग्रॅम घेतले तर या दोन्ही सॅम्पलमध्ये कॉपरचं प्रमाण आहे 6.4 ग्रॅम आणि ऑक्सिजनचं प्रमाण आहे 1.6 ग्रॅम. हेन्स 8 ग्रॅम ऑफ बोथ द सॅम्पल ऑफ copper oxide contain 6.4 gram of copper and 1.6 gram of oxygen. Hence, in copper oxide, in both the sample of copper oxide, the proportion by weight of copper and oxygen is 6.4 is to 1.6. In both the sample of copper oxide, the proportion by weight of copper and oxygen is 6.4 is to 1.6. Now, if we divide by 1.6 to both the side, then we obtain 4 is to 1. So it is the proportion by weight of copper and oxygen in both the sample of copper oxide. तर अशा प्रकारे या कॉपर ऑक्साईडच्या दोन्ही नमुन्यामध्ये कॉपर आणि ऑक्सिजनचं प्रमाण आहे 4:1. कारण ही अभिक्रिया ह्या दोन्ही सॅम्पलची आहे आणि या अभिक्रियेवरून आपण हे प्रमाण काढलेलं आहे 4:1. हेन्स दिस एक्सपेरिमेंट shows that the proportion by weight of constituent element in various samples of a compound is fixed. तर अशा प्रकारे या प्रयोगाद्वारे हे सिद्ध होतं की एका संयुगाच्या वेगळ्या नमुन्यामध्ये घटक मूलद्रव्याचं प्रमाण निश्चित असतं, ते सारखं असतं, ते बदलत नाही. Now let us calculate the expected proportion by weight of constituent element copper and oxygen from the molecular formula of copper oxide. Now let us calculate the expected proportion by weight of constituent element copper and oxygen from the molecular formula of copper oxide. म्हणजेच आता आपण कॉपर ऑक्साईडच्या रेणूसूत्रावरून कॉपर ऑक्साईडमध्ये असलेल्या कॉपर आणि ऑक्सिजनचं अपेक्षित वजनी प्रमाण काढू. कॉपर ऑक्साईडच्या रेणूसूत्रावरून कॉपर ऑक्साईडमध्ये असणाऱ्या कॉपर आणि ऑक्सिजनचं वजनी प्रमाण, अपेक्षित वजनी प्रमाण काढू. एक्सपेक्टेड म्हणजे अपेक्षित वजनी प्रमाण काढू कॉपर ऑक्साईडच्या रेणूसूत्रावरून. आता हे जे आपण प्रमाण काढले ते आपण एक्सपेरिमेंटद्वारे काढले. आता आपण कॉपर ऑक्साईडच्या रेणूसूत्रावरून कॉपर आणि ऑक्सिजनचं अपेक्षित वजनी प्रमाण काढू.
Now molecular formula of copper oxide is CuO. कॉपर ऑक्साईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CuO. देन ॲटॉमिक वेट of copper is equal to 63.5 and atomic weight of oxygen is 16. कॉपरचा ॲटॉमिक वेट आहे 63.5 आणि ऑक्सिजनचा ॲटॉमिक वेट आहे 16. हेन्स expected proportion by weight of copper and oxygen in the molecular formula of कॉपर ऑक्साईड इज. त्यामुळं कॉपर ऑक्साईडच्या रेणूसूत्रामध्ये कॉपर आणि ऑक्सिजनचं अपेक्षित वजनी प्रमाण काय असेल ते आपल्याला लिहायचं आहे. सो ॲटॉमिक वेट ऑफ कॉपर इज 63.5 इज टू ॲटॉमिक वेट ऑफ ऑक्सिजन इज 16. सो एक्सपेक्टेड प्रोपोर्शन बाय वेट of copper and oxygen in molecular formula of copper oxide is 63.5:16. Now if we divide these two sides by 16, आता आपण या दोन्ही साईडला जर 16 डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळेल. हिअर वी ऑब्टेन 3.968. जर आपण 63.5ला 16 डिवाइड केलं तर आपला 3.968 ही संख्या मिळते. आणि जर आपण 16ला 16 डिवाइड केलं तर आपल्याला संख्या मिळेल 1. नाव इट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 4:1 आणि हे जवळपास 4:1 असं आहे. हेन्स एक्सपेक्टेड प्रोपोर्शन बाय वेट ऑफ कॉपर अँड ऑक्सिजन इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कॉपर ऑक्साईड इज 4:1. तर अशा प्रकारे कॉपर ऑक्साईडच्या रेणूसूत्रात कॉपर आणि ऑक्सिजनचं अपेक्षित वजनी प्रमाण आहे 4:1. नाऊ एक्सपेक्टेड प्रोपोर्शन बाय वेट ऑफ कॉपर अँड ऑक्सिजन इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कॉपर ऑक्साईड इज 4:1 and it is matched with experimental value. इथे जे आपण 4:1 हे वजनी प्रमाण काढले कॉपरचं आणि ऑक्सिजनचं, हे प्रमाण मग जे आपण प्रयोगाद्वारे प्रमाण काढले 4:1 त्याच्याशी मिळतं जुळतं आहे. म्हणजे प्रयोगाद्वारे जे आपण कॉपर आणि ऑक्सिजनचं प्रमाण काढले कॉपर ऑक्साईडमधलं ते 4:1 आहे आणि रेणूसूत्रावरून जे प्रमाण काढले ते सुद्धा 4:1. हेन्स लॉ इज व्हेरीफाईड. तर अशा प्रकारे हा नियम सिद्ध होतो. धन्यवाद.